प्रवेश नाकारल्यानं पालकांचा आंदोलनाचा इशारा. कळंबी गावातील धक्कादायक प्रकार. राज्यभरात आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि धुमधडाक्यात केलं जातंय. मात्र दुसरीकडे मिरज तालुक्यातील कळंबी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. गावातील जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता 4थी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी गावातीलच विद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आश्चर्य आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमकं प्रकरण काय? कळंबी शेजारील रहिवासी हनुमंत शिंदे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांकडे तक्रार केली आहे. त्यांची मुलगी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थी पर्यंत शिकली. पुढील शिक्षणाची 5वी आणि त्यापुढील सोय असणाऱ्या गावातीलच एका विद्यालयात ते मुलीचा प्रवेश घेण्यासाठी गेले होते. मात्र संबंधित विद्यालयानं तिला प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे हनुमंत शिंदे यांची मोठी मुलगी याच विद्यालयात सध्या इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेतेय. असे असतानाही त्यांच्या दुसऱ्या लहान मुलीला त्याच शाळेत प्रवेश का नाकारला गेला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पालकांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न. या अजब कारभारामुळे हनुमंत शिंदे यांच्यासमोर मोठा पैस निर्माण झालाय. मोठ्या मुलीला एका शाळेत आणि लहान मुलीला दुसऱ्या गावातील शाळेत पाठवायचं कसं? दोन्ही मुलींना वेगवेगळ्या शाळेत सोडताना आणि आणताना रोज पालकांची होणारी कसरत कशी सहन करायची? माझ्या मुलीला शिक्षणासाठी आता पाठवायचे कुठे? असे अनेक भावनिक प्रश्न आणि संतप्त प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. एक मुलगी याच शाळेत शिकत असताना दुसऱ्या मुलीला प्रवेश नाकारून प्रशासनानं अन्याय केलाय. या अन्यायाविरोधात मी शासनाकडे रीतसर तक्रार करणार असून न्याय न मिळाल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा पीडित विद्यार्थिनीचे वडील हनुमंत शिंदे यांनी दिलाय. सर्वत्र आश्चर्य आणि संताप. सध्याच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातही विद्यार्थी मिळवण्यासाठी पटसंख्या टिकवण्यासाठी शाळांची आणि शिक्षकांची प्रचंड पळापळ सुरू असल्याचं चित्र आहे. असं असताना दारात आलेल्या विद्यार्थिनीला हक्काचा प्रवेश नाकारण्याच्या या विद्यालयाच्या मनमानी कृतीबद्दल सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी आता शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काय बघ किती वेळेस कुठल्या शाळेत शिकत होते? जिल्हा परिषद. मग आता अजितराव घोरपडीमध्ये गेलतो. बर विद्यालय काय झालं? शाळेत गेलतो, त्यांनी म्हणले की ॲडमिशन फुल आहे. बर म्हणून परत आलो. बर मग कळंबीतल्या 4थी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी 4थी मुलांनी कुठे जायचं? हायस्कूलमध्ये. मग तिथं नाही प्रवेशन मग ॲडमिशन म्हणल्यानंतर मग आता परत आलो. बर तू किती आहेस पण? 7वीला. तू कुठे शिकतेस? अजितरावमध्ये. बर मग काय झालं? तुला ॲडमिशन मिळालं, तुझ्या बहिणीला मिळत नाही काय? तिला ॲडमिशन भेटलं नाही म्हणून मी पण माघारी आलो. आलीस होय? मग तू आता तिथं ॲडमिशन तुझं काय सोडलीस तिथनं शाळा हायस्कूलमधून? होय. मग आता कुठं घेणार ॲडमिशन? मिळेल तिथं. बघ नमस्कार, हनुमंत गणपत शिंदे पाटगाव. मी माझी मुलं 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा कळंबी येथे घातली होती. 1ली ते 4थी नंतर 5वी कळंबी हायस्कूल अजितराव घोरपडे विद्यालयाला घातली होती. पहिली मुलगीही घातल्या, आता ती 7वीला आहे. आणि दुसरी मुलगी 4थी नंतर रितसर त्याचं ॲडमिशन कळंबी हायस्कूल अजितराव घोरपडे विद्यालयाला व्हायला पाहिजे. मी ऑनलाईन फॉर्म तसाही मार्च एप्रिल मेमध्ये त्यांचे भरलेला आहे त्यांच्या पोर्टलवरती. आणि परंतु आज मुलं शाळेत घेऊन गेल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की बाबा ॲडमिशन आमची पहिलीच फुल आहेत. माझी एकच रिक्वेस्ट आहे की बाबा कळंबी मराठी शाळा 4थीपर्यंत असताना 5वीची मुलं कळंबी हायस्कूलमध्ये घेतली पाहिजेत रितसर नियमाप्रमाणे. ती न भरता तुम्ही दुसरा कोटा कुठला पूर्ण केला आहे? 4थीची पोरं 5वीला कळंबीत जाय ना तर ते जाणार कुठं? एक तर आम्ही 5 किलोमीटरवरून गेली 6 वर्ष मी जातो इकडून कळंबीपत्र सोडायचे आणि परत रिटर्न पोरं गावापत्र घेऊन यायचे. एवढं आम्ही कष्ट करून जर 5वीला पोरासनी जर ॲडमिशन गावच्या शाळेतल्या पोरासनी जर ॲडमिशन मिळत नसेल, इतर मुलासनी जर मिळत असेल तर याचा काय उपयोग? मग 4थीपर्यंत कळंबीत शाळेत मुलं घालायची का? 5वीला जर हायस्कूलला ॲडमिशन मिळत नाही आणि सांगत असाल तर 5वीच्या पोरांना न्याय काय? ही शासन स्तरावर माझी एकच मागणी आहे की बाबा ह्या गोष्टी चौकशी व्हावी. 5वीच्या मुलांना रितसर तुमचं कळंबी मराठी शाळेत 4थी 5वी कळंबी हायस्कूल म्हणजेच अजितराव घोरपडे विद्यालय तिथं का ॲडमिशन मिळू शकत नाही?
मिळलं पाहिजे नियमाप्रमाणे आणि हिची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण कळंबी मराठी शाळेत जी पोरं किती आहेत आणि तुमचं राहिलेलं ॲडमिशन कुठलं घेतलं, तुम्ही बाहेरली पोरांचं ॲडमिशन का घेतलं, बरं घेतलं ते घेतलं तुमचा कोटा पूर्ण करण्यासाठी, ही मुलं जाणार कुठं, ह्या मुलांचं भविष्य काय, आणि यावर योग्य शासनाने निर्णय घ्यावा. 2 दिवसाची मुदत, 2 दिवसानंतर उपोषणाला बसण्यात येईल. उपोषण मी रितसर घेईन आणि रितसर माझं न्याय हक्कासाठी भांडणार आहे. शाळेचं माझं देणं घेणं नाही किंवा राजकीय आमचा स्टंट नाही. हां, मान्य आहे की बाबा तुमचा 100% निकाल लागतो, हेही मान्य आहे. त्या पद्धतीने तुम्ही पोरं तयार करून घेता, ते 100% निकाल कसा लागतो. जर तुमचा 5वीचा पाया जर तुम्ही 5वीलाच पट तयार करत नसाल तर तुमचा ते 10वीला पट जाणार आहे कुठपर्यंत. 5वीला जर तुम्हाला बॅकग्राऊंड दिला, 5वीची पोरं जर तुम्ही शाळेत भरून घेतला तर 6वी 7वी 8वी 9वी 10वी करणार आहे कुठून. मग 5वी जर तुम्हाला बंद करायचं असेल बंद करून घ्या, घेऊ नका तुम्ही पोरं. मग योग्य ते निर्णय शासन स्तरावर व्हावा अशी माझी इच्छा आणि प्रेमळ मनपूर्वक मी माझी भावना व्यक्त केलेली आहे. अजितराव घोरपडे विद्यालय. काय बघ किती वेळ चौथीला होतं, आता 5वीला गेलो. कुठल्या शाळेत शिकत होते? जिल्हा परिषद. मग आता अजितराव घोरपडेमध्ये गेलो. बर, विद्यालयात काय झालं? शाळेत गेलो, त्यांनी म्हणलं की ॲडमिशन फुल आहे. बर मी परत आलो. बर. मग कळंबीतल्या 4थी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी 4थी या मुलांनी कुठे जायचं? हायस्कूल. मग तिथं नाही प्रवेशन मग ॲडमिशन म्हणल्यानंतर मग आता आता परत आलो. बर. तू किती आहेस पण? 7वीला. तू कुठे शिकतेस? अजितरावमध्ये. बर. मग काय झालं, तुला ॲडमिशन मिळालं, तुझ्या बहिणीला मिळत नाही, काय तिला ॲडमिशन भेटलं नाही म्हणून मी पण मागे राहिलो. आलीस होय? मग तू आता तिथं ॲडमिशन तुझं काय सोडलीस तिथनं शाळा हायस्कूलमधून? होय, मग आता कुठे घेणार ॲडमिशन? मिळेल. मिळेल तिला. बघ. नमस्कार, हनुमंत गणपत शिंदे पाठगाव. मी माझी मुलं 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा कळंबी येथे घातली होती. 1ली ते 4थी, 4थी नंतर 5वी कळंबी हायस्कूल अजितराव घोरपडे विद्यालयाला घातली होती. पहिली मुलगी घातल्या, आता ती 7वीला आहे, आणि दुसरी मुलगी 4थी नंतर रितसर त्याचं ॲडमिशन कळंबी हायस्कूल अजितराव घोरपडे विद्यालयाला व्हायला पाहिजे. तर मी ऑनलाईन फॉर्म तसंही मार्च एप्रिल मेमध्ये ते भरलेला आहे त्यांच्या पोर्टलवरती. आणि परंतु आज मुलं शाळेत घेऊन गेल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की बाबा ॲडमिशन आमची पहिलीच फुल आहेत. माझी एकच रिक्वेस्ट आहे की बाबा कळंबी मराठी शाळा 4थीपर्यंत असताना 5वीची मुलं कळंबी हायस्कूलमध्ये घेतली पाहिजे रितसर नियमाप्रमाणे. ती न भरता तुम्ही दुसरा कोटा कुठला पूर्ण केला आहे? 4थीची पोरं 5वीला कळंबीत आहे ना, तर ते जाणार कुठं? एक तर आम्ही 5 किलोमीटरवरून गेली 6 वर्ष मी जातो, इकडून कळंबीपासून सोडायचे आणि परत रिटर्न पोरं गावापात्र घेऊन यायचे. एवढं आम्ही कष्ट करून जर 5वीला पोरासनी जर ॲडमिशन गावच्या शाळेतल्या पोरासनी जर ॲडमिशन मिळत नसेल, इतर मुलासनी जर मिळत असेल तर याचा काय उपयोग? मग 4थीपर्यंत कळंबीत शाळेत मुलं घालायची का? 5वीला जर हायस्कूलला ॲडमिशन मिळत नाही आणि सांगत असाल तर 5वीच्या पोरांना न्याय काय? ही शासन स्तरावर माझी एकच मागणी आहे की बाबा ह्या गोष्टीची चौकशी व्हावी. 5वीच्या मुलांना रितसर तुमचं कळंबी मराठी शाळेत 4थी 5वी कळंबी हायस्कूल म्हणजेच अजितराव घोरपडे विद्यालय तिथं का ॲडमिशन मिळू शकत नाही? मिळलं पाहिजे नियमाप्रमाणे आणि हिची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण कळंबी मराठी शाळेत जी पोरं किती आहेत आणि तुमचं राहिलेलं ॲडमिशन कुठलं घेतलं, तुम्ही बाहेरली पोरांचं ॲडमिशन का घेतलं, बरं घेतलं ते घेतलं तुमचा कोटा पूर्ण करण्यासाठी, ही मुलं जाणार कुठे, ह्या मुलांचं भविष्य काय, आणि यावर योग्य शासनाने निर्णय घ्यावा. 2 दिवसाची मुदत, 2 दिवसानंतर उपोषणाला बसण्यात येईल. उपोषण मी रितसर घेईन आणि रितसर माझं न्याय हक्कासाठी भांडणार. शाळेचं माझं देणं घेणं नाही किंवा राजकीय आमचा स्टंट नाही. हां, मान्य आहे की बाबा तुमचा 100% निकाल लागतो, हेही मान्य आहे. त्या पद्धतीने तुम्ही पोरं तयार करून घेता, ते 100% निकाल कसा लागतो. जर तुमचा 5वीचा पाया जर तुम्ही 5वीलाच पट तयार करत नसाल तर तुमचा ते 10वीला पट जाणार आहे कुठे. 5वीला जर तुम्हाला बॅकग्राऊंड दिला, 5वीची पोरं जर तुम्ही शाळेत भरून घेतला तर 6वी 7वी 8वी 9वी 10वी करणार आहे कुठून. मग 5वी जर तुम्हाला बंद करायचं असेल बंद करून घ्या, घेऊ नका तुम्ही पोरं. मग योग्य ते निर्णय शासन स्तरावर व्हावा अशी माझी इच्छा आणि प्रेमळ मनपूर्वक
मी माझी भावना व्यक्त केलेली आहे.